सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी या आजच्या निरूपणात आपलं स्वागत करतो. आणि आजच्या निरूपणाचा विषय आहे मनमाया याने ओळखली त्याचं इह परलोक संपला. म्हणजे मनमायेची ओळख म्हणजे इह परलोकाचा शेवट. ज्याला मनरूपी माया कळली त्याला इहलोक आणि परलोक असं काहीच नसतं, हा त्याचा सारांश आहे. मनमाया ओळख म्हणजेच इह परलोक शेवट असं या निरूपणाचं शीर्षक आहे. संस्कृत सुभाषित आहे, ह्या मूत्रच नाशाय मूढो दुःखाय जीवती. म्हणजे इह परलोकी दोहीकडे केवळ नाश आणि दुःख हेची मूढ मानसाचे भोगरूप व्यर्थ जीवन असे. इहलोकात आणि परलोकात जो अविवेकी माणूस असतो त्याच्याद्वारे केवळ नाश आणि दुःखाचीच पेरणी केली जाते. आणि इहलोकात ज्याने नाश आणि दुःखाला कारण असं दुःख बीज पेरलं त्याला तेच बीज परलोकामध्ये सुद्धा दुःख आणि विनाश याचं पीक घेऊन त्याच्या वाट्याला येतं. त्याचा सरळ अर्थ इतकाच आहे, इहलोकी म्हणजे भूलोकी. आणि इहलोक सुटल्यानंतर तो किंवा अशी माणसं जिथे जातात त्या परलोकाती मूर्ख माणसे त्यांच्या भूलोकीच्या अविवेकी व स्वैराचारी वागण्यामुळे केवळ आणि केवळ सर्वनाश व तद्भूत म्हणजे त्याच्यातून जन्माला आलेल्या दुःखाची यातनामय भोगांचीच तजवीज स्वतःसाठी करून ठेवतात. तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा ते दुःख भोग तयार करून ठेवतात. सांगायचा हा मुद्दा आहे की अविवेकी वर्तमानातूनच म्हणजे वर्तमान किंवा चालू क्षण सध्य काळ सध्याची वेळ जर अविवेकी वर्तनात आपण असू तर पुढील दुःख यातना रूप भोगांची पेरणी केली जाते. हे खरेच आहे. यालाच म्हणतात पेरावे तसे उगवावे किंवा पेरावे तसे उगवते. आता जो विवेकी असतो तो मात्र या इह परलोकाशी संबंधितच नसतो. त्या कारणाने त्याच्यासाठी इह आणि परलोक आणि सुखमय दुःखमय जीवन याचा संबंधच नसतो. म्हणून खरा विवेकी माणूस जो असतो त्याच्यासाठी वरील वचन जे आहे ते कोणत्याही अर्थाने लागू होत नाही. जो विवेकी असतो तो जाणतो की बंध आणि मोक्ष याचे कारण मन आहे असे जाणून त्या आधारे नीट किंवा सम्यक वर्तन ज्याचे असते त्याला ज्ञानी माणूस म्हणतात. असा माणूस इहपर असा विचारच करीत नाही. तो प्राप्त जीवनात नेहमीच वर्तमानात म्हणजे चालू क्षणात किंवा प्रत्येक हरेक क्षणात तो त्या क्षणापुरतच जीवन आहे असं समजून मनाचे अमन साधून म्हणजे मन नष्ट करून जीवन जगत असतो. त्याला बंध आणि मोक्ष यांचे कारण मन आहे हे माहीत असल्याने तो अमनी नमनी साधुत्व प्राप्त झालेला सिद्धयोगी असतो. तेव्हा सर्वसाधारण माणसं त्यांचं जसं वर्तन असतं तसे त्यांचे भोग निर्माण करतात. वर्तन अविवेकी असेल तर त्यांच्या वाट्याला अर्थातच दुःख भोग यातना येतात. आणि वर्तमान अविवेकी म्हणून चालू जन्मात दुःख भोग यातना वाट्याला येतात आणि त्याच यातनांमध्ये त्यांचं देहपतन होतं. आणि परलोकात सुद्धा म्हणजे परलोक असेल तर अर्थात परलोकात सुद्धा त्यांना दुःख यातना यांचं जीवन भोगावं लागतं असं या मूळ सूत्रात सांगणं आहे. पण तुझं अमनी साधू असतो त्याच्यासाठी इह आणि पर असं काहीच नसतं. त्याला एकच माहीत असतं की मन हीच माया माणसाला सतत फिरवत असते. म्हणून अष्टांग संहिता प्रकरण 8 मध्ये जी 4 सूत्र आहेत तिचा आपण बोध करून घेतला की या संपूर्ण निरूपणाचा खुलासा आपल्या पुढे होईल. पहिलं सूत्र आहे इच्छा विचार ग्रहण त्याग चित्त जेव्हा करीत असे सुख दुःख बंधनावरती सदोदित ते फिरतची असे. चित्त किंवा सर्वसाधारणपणे जेव्हा आपण ज्याला मन म्हणतो ते मन अनेक इच्छा करतं आणि इच्छानुसारीच त्याचं वर्तन असतं. आणि आपली जशी इच्छा तसं त्याचं वर्तन तसे त्याचे विचार आणि आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणून पाहिजे त्याचं ग्रहण
नको त्याचा त्याग, असं हे मायावी मनाचं स्वरूप असतं. म्हणून मन ही मुळात माया आहे. मन म्हणजे दुसरं दिसतं काही नसून हवं नको म्हणणारी माणसाची अविवेकी अवस्था आहे. हवं नको, इच्छा, ग्रहण म्हणजे घेणे, त्याग म्हणजे टाकणे, या संपूर्ण मायावी मनाच्या चकवा देणाऱ्या, माणसाला फसवणाऱ्या अशा ज्याला आपण म्हणतो फसव्या खेळी आहेत किंवा फसव्या चाली आहेत. म्हणून हे जे मायावी मन आहे तेच सतत इच्छा करतं, विचार करतं, हवं नको असा भेदाभेद करतो आणि अखंड चैतन्य असलेल्या जीवनात भेदाभेद रूपी मायेचा खेळ मनच करीत असल्यामुळे हे मनच इच्छा, विचार, ग्रहण, त्याग या पद्धतीने विचार करता करता सुख आणि दुःख यांच्या बंधन रूपी आवर्तात. म्हणजे सुख दुःख रूपी चक्रात, म्हणजे जन्म पुनर्जन्माच्या चक्रात, म्हणजे इह परलोक या भानगडीत हे मनच माणसाला फिरवत असतं. त्या कारणाने मनाचं हे मायावी रूप समजून घेणे महत्वाचे आहे. म्हणून इच्छा, विचार, ग्रहण, त्याग चित्त जेव्हा करीत असे सुख दुःख बंधनावरती सदोदित ते फिरतेची असे. म्हणजे इच्छा, विचार, घेणे, टाकणे असे वेगवेगळे भेदाभेदातल्या गोष्टी मन करतं. त्या कारणानंच हे भेदाभेदात राहणारं मन पुन्हा पुन्हा मानवी शरीर घेऊन या जन्मात त्या जन्मात इह लोकात परलोकात फिरत असतं. जर मनाचं आपण हे मायावी स्वरूप ओळखलं आणि मनाचं मायावी स्वरूप नष्ट केलं, तिकडे दुर्लक्ष केलं, तर इह परलोक असा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणून इच्छा, विचार, ग्रहण, त्याग चित्त जेव्हा करीत असे सुख दुःख बंधनावरती सदोदित ते फिरते असे. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रेमे विचार करणार मनच खऱ्या अर्थाने जन्म पुनर्जन्माला माणसाच्या कारणीभूत होतं. पुढचं सूत्र असं आहे, महा उदधी माझ्यात लाटांच विश्व राहते, जाणून असे सारे आता ग्रहण त्याग लयतो नसे. अष्टावक्र संहितेमध्ये म्हटलेलं आहे, महा उदधी माझ्यात, एका महान सागरासारख्या असलेल्या माझ्या रूपात, आणि हे रूप कसलं आहे, चैतन्य सागर आहे. म्हणजे माणूस हा एखाद्या महासागरासारखा आहे. माणूस हा एखाद्या महाचैतन्य सागरासारखा आहे आणि त्या महाचैतन्य सागरात चैतन्याचीच लाट येते, चैतन्याचीच लाट फुटते, चैतन्याचीच भरती असते आणि चैतन्याचीच ओहोटी असते. फक्त चैतन्याच्या लाटांनुसार कमी जास्त विश्वाचं रूप आपणाला दिसतं, परंतु चैतन्याची लाट हीच मूळ असल्या कारणाने त्यात भासमान होणारे विश्व, प्रतिबिंबित होणारे विश्व हेच मुळात खोटं आहे. ज्याला कळलं तो याचा त्याग करावा आणि त्याचं ग्रहण करावं, अशा भेदाभेदात राहतोच नाही. म्हणून माणूस हा खऱ्या अर्थाने चैतन्य सागर आहे आणि त्या चैतन्य सागरामध्ये जशी सागराला भरती ओटी येते तशा लाटावर खाली येत असतात, फुटत असतात आणि त्या लाटांमधून हे विश्व, हे विश्वरूप जे काल्पनिक आहे ते आपल्याला दिसत असतं आणि काल्पनिक विश्वातलं काहीतरी घ्यायचं आणि काहीतरी टाकायचं, ही केवळ कल्पना म्हणजे मूर्खताच असते. म्हणून जो माणूस जाणतो की आपण केवळ आणि केवळ शुद्ध चैतन्य आहे, त्याला त्या चैतन्यामध्ये आलेल्या दृश्यरूप भासमान विश्वासी काहीच देणं घेणं नसतं आणि असा माणूस कोणत्याही तऱ्हेचं ग्रहण म्हणजे स्वीकार आणि त्याग म्हणजे नकार, त्याच्या पलीकडे संपूर्ण जीवनभर राहत असतो. पुढे असा माणूस समजू शकतो की माझे शिंपी गर्भी या रौप्यमय विश्वकल्पना जाणून वास्तवासी या ग्रहण त्याग लय जल्पना. मी जर चैतन्य सागर आहे तर या चैतन्य सागरातच मी नावाचं एक छोटासा देह आहे आणि हा मी नावाचा देह म्हणजे चैतन्य सागरातील एखाद्या शिंपल्यासारखा आहे आणि शिंपल्यात जसा मोती जन्माला यावा तसा या चैतन्य सागर रूपी माझे शिंपल्यात हे विश्व मोत्यासारखं चमकतंय, परंतु प्रत्यक्षात तो आभास आहे. आणि माझ्या शिंपी गर्भात विश्वकल्पना, माझ्या शिंपी गर्भात म्हणजे मी चैतन्य सागरातील एक मोठा शिंपला आहे आणि या माझ्या शिंपल्याच्या आत विश्व ही तशी रौप्यमय कल्पना आहे, जसं मोती
शिंपल्यामध्ये चमकदारपणे आपणाला आढळतं. परंतु वास्तवात मोती ते चमकताना दिसलं तरी ते दुसरं काही नसून ते सागरातील पाण्याचंच एक बदललेलं रूप असतं. सागर त्यातलाच शिंपला, सागराचंच पाणी आणि शिंपल्यामध्येच त्या मोत्याचं झालं, त्या पाण्याचं झालेलं मौक्तिक रूप म्हणजे मोत्यासारखं रूप बघायला गेलं तर इथून तिथून सागर सागरच असतो. तसा माणूस इथून तिथून चैतन्य सागर आहे. चैतन्य सागरात चैतन्य सागरात तयार झालेला चैतन्यातीलच शिंपला आणि त्या चैतन्याच्या शिंपल्यात तयार झालेलं चैतन्यपूर्ण विश्व बघायला गेलं तर विश्व असो, शिंपला असो, चैतन्य सागर असो, इथून तिथून केवळ चैतन्यच आहे म्हटल्यानंतर मी मोती घेईन किंवा मी मोती घेणार नाही, मी शिंपला मानेन किंवा मानणार नाही, मी जग स्वीकारेन किंवा स्वीकारणार नाही, हे बोलण्याला काही अर्थच उरत नाही. कारण जे जे काही दिसतं ते केवळ आणि केवळ चैतन्यातून निर्माण झालेलं दृश्य आहे आणि दृश्य जेव्हा दृश्य होतं तेव्हा ते पुनरुपी मूळ चैतन्याला मिळतं. म्हणून आपण मूलतः चैतन्य आहोत असं ज्याला कळलं त्याच्या दृष्टीने आपल्याच शिंपी गर्भात ते चमकदार विश्व जरी जन्माला आलं तरी त्याला नसतो मोह शिंपल्याचा, नसतो मोह त्यातील विश्वाचा, त्याला नसतो मोह काही घेण्याचा, नसतो तिरस्कार काही टाकण्याचा. कारण इथून तिथून आपण केवळ आणि केवळ चैतन्य सागर आहोत. या विवेकावर हा माणूस अत्यंत स्थिर ध्रुव अचल अढळ झालेला असतो आणि त्यानंतर त्याच्या हे लक्षात येतं, मी व्याप्त प्राणी मात्री तैसा प्राण्यात मी असे जाणिता वास्तवाते या ग्रहण त्याग लयतो नसे. मी म्हणजे चैतन्य म्हणून मीच सर्व प्राणी मात्रात आहे आणि सर्व प्राणी मी प्राणी मात्रात आहे आणि सर्व प्राणी मात्र माझ्यात आहेत. म्हणजे चैतन्य रूपे मी प्राणी मात्रांच्यात आत्मा म्हणून आहे आणि चैतन्य रूपे प्राणी मात्रात मी म्हणजे आत्मा आहे आणि मीच हा मुख्य आत्मा असल्यामुळे या आत्म्यामध्ये चैतन्य रूप म्हणजे चिद्रूप आत्म्यामध्येच सर्व प्राणी मात्र जन्माला आलेली आहेत. कल्पना अशी आहे की एक चैतन्याचा महासागर आहे आणि त्या चैतन्याच्या महासागरात चैतन्याचं थोडं 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 पाणी घेऊन हे विश्व आणि त्यातील प्राणी मात्र जन्माला आलेले आहेत. म्हणून सर्व विश्व आणि प्राणी मात्र हे चैतन्याचे बाह्य आकार असले तरी त्या आकाराच्या चैतन्य आहे आणि हे बाह्य आकार सोडले तरी बाहेर सुद्धा चैतन्य आहे. म्हणजे शरीराच्या आत चैतन्य आहे, शरीराच्या बाहेर चैतन्य आहे, अंतर्बाह्य चैतन्यच आहे. असं असताना दिसणारी ही सर्व चतुर्विध योनीतील शरीरे केवळ आणि केवळ भास आहेत. शरीराच्या आत आणि शरीराच्या बाहेर जे कधी नष्ट न होणार आहे ते केवळ चैतन्य आणि चैतन्य मीच आहे. असा जेव्हा सिद्ध योग्याला भाव प्राप्त होतो, असा जेव्हा विवेक साधू संतांमध्ये जागा होतो तेव्हा प्रत्येक साधू संताला हे जाणवतं, मी व्याप्त प्राणी मात्री तैसा प्राण्यात मी असे जाणिता वास्तवाते या ग्रहण त्याग लयतो नसे. सर्वत्र चैतन्यच असल्यामुळे चैतन्यच सर्व प्राण्यात आहे. म्हणजे प्राण्यांमध्ये चैतन्य आणि चैतन्यामध्ये प्राणी म्हणजे उन्हात भांड आणि त्या भांड्यातल्या पोकळीत ऊन असा हा सर्व प्रकार असतो. परंतु ऊन खरं आहे, भांड येणार जाणार आहे. म्हणून चैतन्य खरं आहे, येणारे जाणारे देह हे एखाद्या भांड्यासारखे आहेत. म्हणून भांड्यात ऊन आहे आणि भांड्याबाहेर ऊन आहे. त्यातील ऊन हे शाश्वत आहे, प्रकाश हा शाश्वत आहे, भांडी येणारी जाणारी आहेत. तसेच साधूच असतो तो स्वतःच्या भांड्याकडे तसंच दुर्लक्ष करतो जसं तो विश्वरूपी अनेक पात्र आणि अनेक जीव यांच्या देहाकडे दुर्लक्ष करतो. म्हणून देहरूपी पात्राकडे दुर्लक्ष करून देहाच्या आत चैतन्य आणि देहबाह्य निसर्गातील चैतन्य हे जाणून केवळ आणि केवळ आपण चैतन्याचा मोहदधी आहोत म्हणजे महासागर आहोत हे ज्याने जाणलं तो कोणत्याही गोष्टीचं ग्रहण म्हणजे स्वीकार करत नाही. तो ग्रहण म्हणजे स्वीकार करीत नाही. तसंच मुद्दामून कोणतीही गोष्ट तो टाकत नाही, त्याग करत नाही. आणि जो ग्रहण त्याग याच्या पलीकडे असतो त्याच्या दृष्टीने लय म्हणजे विनाश असंही काही नसतं. म्हणून ज्याने घेतलं नाही, ज्याने टाकलं नाही
त्याच्या दृष्टीने लय म्हणजे विनाश असंही काही असत नाही. त्याच्या दृष्टीने केवळ आणि केवळ कधीही नष्ट न होणारं चैतन्य हीच त्याची एकमेव भूमिका असल्यामुळे अशा माणसाला इहलोक नाही, परलोक नाही, दुःख नाही, सुख नाही. संपूर्ण त्याची अवस्था ही सुखदुःखातीत असते. आणि एखाद्या निर्मळ नदीसारखा, सरितेसारखा तो वाहत असतो. असा निर्मळ सरितेसारखा जो वाहतो त्याच्याबाबत संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, जैसी गंगा वाहे तैसे जासे म्हणून पाहावा भगवान साक्षात रूपे. म्हणून जैसी गंगा वाहे तैसे जासे म्हणून पाहावा भगवान साक्षात रूपे. असा हा जो साधू संत असतो त्याच्या दृष्टीने हे परलोक असं काही अस्तित्वातच नसतं. त्या कारणाने विवेक आणि अविवेक असाही भेद त्याच्यामध्ये नसतो. आणि असा जो भेदाभेद पार असतो तिथेच खऱ्या खुऱ्या अर्थाने भगवंताचा साक्षात्कार होतो. म्हणून या निशिदिनीच्या निरूपणाचं शीर्षक जे पूर्वी सांगितलं हे परलोक भेदा पार असणे ते शीर्षक बदलून आता लक्षात एवढंच घ्या की हे शीर्षक खऱ्या अर्थाने असंच पाहिजे की जो अमनी साधू आहे, अमनी साधू निर्मळ गंगा जलासारखा असतो. म्हणून जैसी गंगा वाहे तैसे जाते म्हणून पाहावा भगवान साक्षात रूपे. म्हणून पाहावा भगवान साक्षात रूपे असं या निरूपणाचं शीर्षक आहे. आणि तो भगवान साक्षात रूपे कुठे पाहावा हे यात सांगितलेलं आहे. सुरुवातीला इतकंच म्हटलेलं आहे की जी अविवेकी माणसं असतात ती आपल्या अविवेकामुळे चुकीचं धारण करणं आणि चुकीचं टाकणं म्हणजे काय धरायचं आणि काय टाकायचं याचं ज्यांना भान नसतं ते लोक नेहमी चुकीचं धरतात आणि चांगलं टाकतात. चांगलं टाकल्याचे दुष्परिणाम म्हणजे अनेकानेक भोगांची निर्मिती आणि चुकीचं धरल्याचे दुष्परिणाम म्हणजे अनेकानेक दुःख यातना सहन करायला लागणे. त्यामुळे ग्रहण त्याग हेच मुळात चुकीची गोष्ट आहे. इथे केवळ आणि केवळ चैतन्य सागर आहे आणि चैतन्य सागरात काय घ्यायचं काय टाकायचं असा प्रश्नच उद्भवत नाही. हे ज्या माणसाला कळलं तोच खरा खुरा अमनी सिद्ध योगी असतो. तो क्रिय साक्षीत्वात असतो. आणि अशा क्रिय साक्षीत्वात असलेल्या संताबद्दल महान माणसाबद्दलच तुकाराम महाराज म्हणतात, जैसी गंगा वाहे तैसे जाचे म्हण पाहावा भगवान साक्षात रूपे. म्हणून पाहावा भगवान साक्षात रूपे हे या निरूपणाचं शीर्षक आहे. आणि या शीर्षकावर आधारित प्रथम एक सुभाषित त्याचा अर्थ स्पष्ट केला आणि नंतर हे सुभाषित ज्ञानी विवेकी माणसासाठी लागूच पडत नाही. हे सुभाषित खऱ्या अर्थाने मूर्ख माणसाचं अंतरंग दाखवणारं सुभाषित आहे. म्हणून हे सुभाषित आहे. मूर्ख कसं असतो हे आपण समजून घेतलं की त्यामुळे शहाणा कसा वागतो याचं उलट बाजूचं दर्शन आपणाला होतं. म्हणून हे सुभाषित एका अर्थाने व्यतिरेकाचं लक्षण आहे. म्हणजे मूर्खाचा बोध होणं, मूर्खतेचा बोध होणं म्हणजेच शहाणपणाचा उदय होणं असं या सुभाषिताचं स्वरूप जे आहे ते व्यतिरेक स्वरूप आहे. म्हणजे उलटी बाजू सांगून सुलट म्हणजे सत्य प्रकट करणं असं हे या सुभाषिताचं एक व्यतिरेक लक्षण आहे. आणि या सुभाषिताच्या निरूपणाला आपण शीर्षक देत आहोत ते हेच आहे, पाहावा भगवान साक्षात रूपे. म्हणजे अमनी नमनी साधू हाच खऱ्या खुऱ्या अर्थाने भगवान. भग म्हणजे चैतन्य, संपूर्ण चैतन्यच असा हा भगवान म्हणजे अखिल साक्षीत्वातला अमनी नमनी सिद्ध योगी. म्हणून पाहावा भगवान साक्षात रूपे या शीर्षकाचं हे निरूपण आज इथेच संपन्न करतो. आपण सदोदित चिंतनात असा, ध्यानात असा, मनन चिंतन निधिध्यासन हेच आपणातून आपणाला भगवंत भेटण्याचे, आपणच भगवंत आहोत हे जाणण्याचे एकमेव साधन आहे. अस्तु, धन्यवाद. पाहावा भगवान साक्षात रूपे हे निरूपण आज येथे संपन्न झाले. शुभदिन, सुप्रभात.